सरपंच चषकाचा पहिला चेंडू. यावेळेस हा चेंडू कव्हर करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय आणि मात्र पहिला चेंडू खऱ्या अर्थानं मी म्हणेन जबरदस्त फेकलाय, जिथे मात्र मोठ्या विकेटचं पतन. पालखी मानाची गणरायाची, पालखी मानाची गणरायाची, सजवली सोनाचे पोरानी, सजवली सोनाचे पोरानी, गाव सारा जमलाय पालखीला गणपती देवाच्या, गाव सारा जमलाय पालखीला गणपती देवाच्या, गाव सारा जमलाय पालखीला गणपती देवाच्या, गाव सारा जमलाय पालखीला गणपती देवाच्या. हॅलो, थँक्यू डीजे मास्टर. आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती खऱ्या अर्थानं सफलता मिळाली आहे. कुक्षेत संघानं खऱ्या अर्थानं हल्ल्यावरती प्रतिहल्ले चढवण्यास सुरुवात केली आहे, जिथे मात्र एक महत्वपूर्ण खऱ्या अर्थानं मी म्हणेन प्रवेशद्वारावरील खऱ्या अर्थानं एक बुरुज ढासळलाय. खऱ्या अर्थानं जो असेल अमित, एक मोठ्या विकेटचं पतन. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती निलेश, स्वतः आयोजक यांच्याकडून जेल घेणाऱ्या क्षेत्ररक्षकांना 1000 रुपयाचं बक्षीस आले. ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू हलक्या हातानं फर्स्ट स्लिप मध्ये, परंतु सुरेख मात्र इथे चेंडू अडवला जातोय. कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. थोडासा मात्र मिसकम्युनिकेशन झालं होतं या दोन फलंदाजांमध्ये, परंतु खऱ्या अर्थानं सावरले गेलेत. कारण पहिल्या चेंडूवरती खऱ्या अर्थानं एक महत्वाचा फलंदाज बाद झाला आणि त्यानंतर मात्र निलेश आणि शुभम असे दोन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहू शकाल. सामना 5 षटकांचा असेल. पहिल्या चेंडूवरती सपाटा खऱ्या अर्थानं योगेशनं आपली गुणवत्ता सिद्ध केली. आतापर्यंत फेकलेले 2 चेंडू एकही धाव न देता एक महत्वपूर्ण फलंदाज बाद करतोय. चेंज ऑफ पेस, थोडासा मात्र व्हेरिएशन आपण पाहतोय. चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. तेवढ्या वेळेमध्ये मिळालेली एक धाव खरं तर आपण पाहतोय या नागाव संघाचं खऱ्या अर्थानं खातं खोललं गेलंय 1 या धावासंख्येने. या स्पर्धेचा, या सामन्याचा पहिला चेंडू 8:42 पडलाय. ओव्हर द विकेट. यावेळेस हा चेंडू आणखी एक निर्धाव चेंडू आपला पाहायला मिळतो. खरं तर गोलंदाज, कुक्षेत संघाचा जो गोलंदाज आहे, कौतुक करावं लागेल योगेशचं. ज्या पद्धतीनं गोलंदाज ज्या शैलीने गोलंदाजी करतोय आणि खऱ्या अर्थानं दुहेरी मनाची दुहेरी अवस्था निर्माण करून ठेवतो या फलंदाजाची, जिथे मात्र कोणत्याही प्रकारचा मोठा फटका मारण्याचा स्वातंत्र्य देत नाहीये. यावेळेस हा चेंडू आणखी एक व्हेरिएशन पाहायला मिळाला. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केलाय. आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता होते. अतिशय जबरदस्त गोलंदाजी. आणि खरं तर या नागाव संघाच्या बाबतीत सांगायचं झालं तर या पंचकृषीतील एक नामवंत खेळाडूंचा संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातं असा नागाव संघ खेळतोय, परंतु आज खऱ्या अर्थानं कुठेतरी सुरुवातीला त्यांचा खेळ ढासळताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो, यावेळेस मात्र चेंडू कार्पेट शॉट येतोय. चेंडू मात्र डीप कव्हर रिजन मध्ये ट्रॅव्हल झालाय. एक धाव मिळतीये. दुसऱ्या धावासाठी मात्र प्रयत्न थांबावा लागतोय. त्याला कारण असं असणार आहे. खरं तर आपण पाहतोय कुक्षेत संघाची क्षेत्ररक्षणाची सुद्धा बाजू आपण पाहिली, जमेची बाजू असणार आहे. अतिशय अप्रतिम असं खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळतंय. कोणत्याही प्रकारची चूक इथे मात्र क्षेत्ररक्षक करत नाहीये, जेणेकरून प्रतिस्पर्धी संघाला खऱ्या अर्थानं कोणती संधी मिळणार नाही याचा खऱ्या अर्थानं पूर्णपणे अभ्यास करून मात्र इथे खेळी करत असताना आपण मैदानामध्ये पाहतोय. मित्रो, पाहता पाहता या माजी सरपंच चषकाचा पहिल्या फेरीतील पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नाणेफेकी फलंदाजी करताना नागाव संघाची धावसंख्या आपण पाहतोय 1-2 अशी धावसंख्या. गोलंदाज योगेश खऱ्या अर्थानं संघनायकानं जे विश्वास गोलंदाजावर दाखवला आणि त्या विश्वासाला खऱ्या अर्थानं सार्थक खऱ्या अर्थानं उतरलाय गोलंदाज योगेश. म्हणजे खऱ्या अर्थानं आपण पाहिली तर हा सामना असेल नवी मुंबई विपक्ष तिसरी नवी मुंबई या 2 खऱ्या अर्थानं विभागामध्ये हा सामना असेल. परंतु आज खऱ्या अर्थानं पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये कुठेतरी मात्र कुक्षेत संघ थोडासा उजवा ठरलाय, कारण जिथे अवघ्या धावा आल्या त्या 2 धावा. गोलंदाज येतो यावेळेस दुसरं षटक मार्गस्थ असणार आहे. अनुप गोलंदाजी मार्कवर आलाय. गोलंदाजाने त्याला सामोरं जाणार फलंदाज निलेश. यावेळेस मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू डीप मिडविकेट मध्ये ट्रॅव्हल होतोय. फक्त 1 धाव मात्र मिळते. अतिशय चपळाई वापरली जाते. एका धावेत समाधान इथे मानावं लागते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होतीये 3 धावा. 3 धावा धावफलकावरती लागतायत. ओव्हर द विकेट. यावेळेस खराब चेंडूची फेकी झाली असं म्हणावं लागेल, कारण जिथे मात्र पंचांनी सुद्धा इशारा दिलाय नो चेंडू येतोय.
फ्रीड असणार आहे. 1+1 अशा मिळालेल्या 2 धावा. संघ पोहोचलाय 5च्या घरामध्ये प्लस फ्रीड असणार आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं फलंदाजाला आता मात्र मोठी संधी असेल या चेंडूवरती मोठा फटका मारण्याची. कारण अशा प्रकारच्या चेंडूवरती फक्त फलंदाज धावबादच्या स्वरूपात बाद दिला जाऊ शकतो. अशा वेळेस काय घडणार? ओव्हर द विकेट. यावेळेस अखू टप्प्याचा चेंडू फेकला. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र डी स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होताना आपण पाहतोय. सीमा पार या स्पर्धेतील पहिला धन्यवाद डीजे मास्टर. या चौकाराच्या साह्यानं आपण पाहिलं 9 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. गोलंदाज ओव्हर द विकेट. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र मिड विकेटच्या रिजन मध्ये येतोय. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झालाय आणि मात्र मिळालेली दुसरी धाव. या स्पर्धेतील पहिली दुहेरी धाव आपण पाहू शकाल जी पळून काढली आहे फलंदाज निलेश आणि शुभम यांनी या स्पर्धेतील पहिला चौकार लगावलाय. फलंदाज निलेश यांनी या स्पर्धेतील पहिला विकेट मिळवलाय गोलंदाज योगेश यांनी. यावेळेस मात्र चेंडूला आणखी एक दिशा दिली. अतिशय अप्रतिम मी म्हणेन चेंडूला खऱ्या अर्थानं दिशा दिली आहे. चेंडू पुन्हा एकदा मात्र जातोय फाईन लेग आणि डीप स्क्वेअर लेगच्या मधोमध सीमा पार. छान धावा. थँक्यू डीजे मास्टर. इथे पाहतोय आपण मात्र अनुपला मात्र बसलेले 2 चौकार आणि तिथून खऱ्या अर्थानं मिळालेली नवसंजीवनी नागाव संघाला. कारण धावसंख्या अवघी 2 होती आणि त्यानंतर मात्र धावसंख्या पोहोचते 15 वरती. 15 धावा धावफलकावरती. आता मात्र संघ थोडासा सावरताना आपण पाहतोय. यावेळेस सरळ बॅटनं प्रहार केला. गॅप सिलेक्शन जबरदस्त चेंडूवरती चपराक. परंतु कौतुक करावं लागेल या क्षेत्ररक्षकाचं ज्याने मात्र चेंडूला अडवलंय. अतिशय चपला डायरेक्ट हिट होतोय आणि खऱ्या अर्थानं आणखी एक चोरटी धाव मी म्हणेन पळून काढली आहे. जिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय परंतु फेकी होत असताना कुठेतरी थोडासा गडबडला आणि 2 धावांचं कन्व्हर्टेशन झालं. 3 धावांमध्ये या 3 धावांच्या साह्याने नागाव संघ पोहोचलाय 18 वरती. आतापर्यंत आपण विचार केला 8:42 या स्पर्धेला सुरुवात झाली आहे आणि आतापर्यंत 8:42 खरं तर सुरुवात झाली. आतापर्यंत 8 मिनिटांमध्ये बरोबर 2 षटकं संपतात. म्हणजे कुणालजी जित्या ज्या पद्धतीने आपण संघाची धावसंख्या 18 झाली आहे. माफ करा, एक चेंडू बाकी आणखी आणि आतापर्यंत 11 एक चेंडू पंच आपण पाहिलं तर पहिला चेंडू 1 धाव, दुसरा चेंडू खराब, तिसऱ्या चेंडूवरती चौकार, नंतर 2 धावा, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर तिहेरी धाव. म्हणजे ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर आणखी एक चेंडू बाकी आहे. आणखी एक चेंडू बाकी आहे कारण एक अवांतर चेंडू आला होता. खरं अर्थानं कुणालजी असं गरजेचं आणि हे पूर्ण लक्ष खऱ्या अर्थानं ठेवणं गरजेचं असेल 12व्या प्रतिनिधीने. यावेळेस प्रयत्न करण्यात आला परंतु बॅटची एज घेतोय चेंडू लेग स्लिप मध्ये फलंदाज बाद. बाजूला जे आमचे लाडके प्रेक्षक आमचे लाडके आयोजक उभे त्यांना विनंती असेल की थोडीशी मायक्रोफोनची थोडी रेंज कट होते. आपणास विनंती असेल थोडं बाजूला व्हायचं आहे. दुसरा फलंदाज बाद झालाय, दुसरा धक्का बसलाय नागाव संघाला. धावसंख्या धावफलकावरती आहे 2:18. 2 षटकांचा मित्र खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना आपण पाहतोय 2:18 अशा स्थितीमध्ये 9च्या सरसने आता मात्र वाटचाल करतोय. पहिल्या षटकामध्ये अवघ्या धावा त्या 2 आणि त्यानंतर मात्र गोलंदाज अनुप तब्बल 16 धावा मोजतोय. तिसरा गोलंदाज आपण पाहाल मैदानावरती संदीप.
उर्फ सँडी, ज्या नावावर ज्याची ओळख आहे असा सँडी आपण मैदानावरती पाहतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न. फलंदाज राजा मैदानावरती आलाय 4थ्या क्रमांकावरती. फलंदाज राजा मैदानावरती येतोय. धावसंख्या स्थिर आहे. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव आपण पाहिला गोलंदाज संदीपच्या माध्यमातून. यावेळेस मात्र बॅकफूट जाऊन प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र मिड ऑन रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव मिळाली आहे. दुसऱ्या धावसाठी 1-1 फटकावं लागतंय. खराब फेकी झाली आणि त्याचा फायदा मात्र इथे उठवलाय या नागाव संघाच्या फलंदाजाने. या मिळालेल्या 2 धावा आपण पाहतोय. या 2 धावेनं दुसरं दशक धावा फलकावती लागते. तब्बल 14 चेंडूंच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 2 बाद 20 अशी धावसंख्या नागाव संघाची प्रथम नाणेफेक यारून फलंदाजी करत असताना. फलंदाज राजा यावेळेस कव्हर ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न करणार, परंतु पंच आपण पाहतोय अव्वांतर चेंडू घोषित करतायत. उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू पंचाने जज केल्यानंतर खऱ्या अर्थानं अव्वांतर त्याला खऱ्या अर्थानं घोषित करण्यात आलाय. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते 21 धावा. यावेळेस राजा फुटवर्क करताना आपण पाहतोय कुठेतरी गोलंदाजचा खऱ्या अर्थानं कॉन्सन्ट्रेशन बिघडलंय की काय. आणखी एक अव्वांतर चेंडू 1+1 अशा मिळालेल्या 2 धावा आणि या 2 धावेच्या साह्यानं नागाव संघ 23च्या घरामध्ये पोहोचतोय. 23 धावा धावफलकावरती लागतायत. यावेळेस मात्र तिरफळा चित होतोय. फलंदाज बाद. धन्यवाद डीजे मास्टर. खरं तर आपण पाहतोय फलंदाज बाद झालाय. तिसरा फलंदाज बाद झालाय. उपस्थित या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या संघनायकांना विनंती असेल या स्पर्धेच्या माध्यमातून नाणेफेक अवघे फक्त 2 कॉल केले जातील. विनंती असणार आहे. स्पर्धा अतिशय काटेकोर नियमावलीमध्ये खऱ्या अर्थानं खेळवली जाणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला विनंती असेल एक इनिंग संपल्यानंतर नाणेफेकीसाठी समालोचक कक्षामध्ये खऱ्या अर्थानं संघनायक उपस्थित पाहिजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय प्रतीक. यावेळेस 6 चेंडू फलंदाज बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने पुश केलाय. चेंडू मात्र कव्हर रिजन मध्ये ट्रॅव्हल मिळाली आहे. दुसऱ्या धावसाठी चपळाई दाखवली जाते आणि पाहता पाहता चपळाईने दुसरी धाव सुद्धा पूर्ण होतीये. या 2 धावा मिळत आहेत. या 2 धावेने तिसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या धावफलकावरती लागते 25 धावा. 25 धावा धावफलकावरती लागतायत. या स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्या फेरीतील दुसऱ्या सामन्यासाठी पहिला पुकार देण्यात येतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्या फेरीतील दुसऱ्या सामन्यासाठी पुकार दिला जातोय. या स्पर्धेच्या माध्यमातून दुसरा सामना असणार आहे तेज 11 पळसपे विपक्ष अंकुश 11 कोपरुली. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे नाणेफेकीसाठी आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधावा. तेज 11 पळसपे आणि अंकुश 11 कोपरुली. गोलंदाज संदीप ओव्हर द विकेट. यावेळेस फुलटॉस चेंडू, परंतु हवा असा मात्र प्रहार होत नाहीये या चेंडूवरती. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र इथे सफल ठरलाय आणि मिळालेली 1 धाव या 1 धावेने संघ पोहोचला. यावेळेस मात्र तिसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या लागते 26 धावा. 26 धावा खरं तर 5 षटकांचा सामना असेल म्हणजे कुठेतरी आता मात्र अडचणीतून थोडासा मी म्हणेन सुअवस्थेत मध्ये आलाय हा नागाव संघ. कारण नागाव संघ पहिल्या षटकामध्ये अतिशय बिकट अवस्था निर्माण झाली होती आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं 16 धावा दुसऱ्या षटकामध्ये आल्यानंतर कुठे मात्र सावरला गेलाय संघ. आणि खऱ्या अर्थानं आता मात्र येणारे आपण पाहिलं तर 13 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक असेल.
आणि 13 चेंडूंमध्ये नागाव संघाला जे काही करायचं त्या 13 चेंडूंमध्ये खऱ्या अर्थानं करावं लागणार, कारण त्यांच्या समोर खऱ्या अर्थानं झुंजण्यासाठी, टक्कर देण्यासाठी पूर्ण ताकदीनिशीमध्ये आलेला संघ असेल तो म्हणजे कुक्षेत संघ, हे सुद्धा विसरून चालणार नाही. ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडूला मात्र प्रहार केला. चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये आउटफील्ड पास, क्षेत्ररक्षक चकतोय, चेंडू सीमा पार. थँक्यू डीजे मास्टर. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू खऱ्या अर्थानं जो चौकार लागवायला गेला आणि नागाव संघाला एक मोठा दिलासा मिळाला मी म्हणेन, कारण जिथे मात्र नागाव संघ आता पोहोचतोय 30. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 2, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 16 आणि तिसऱ्या षटकामध्ये 12. म्हणजे 3 षटकांचा विचार केला तर 10च्या सरासरीनं वाटचाल करत असताना आपण पाहतो या नागाव संघाला, जिथे प्रथम नाणेफेकी हरून फलंदाजी ज्यांच्या वाट्याला आली आणि ती फलंदाजी करत असताना आतापर्यंत 18 चेंडूंचा खेळ झालाय आणि 18 चेंडूंच्या मोबदल्यात नागाव संघाने धावा जमवली आहे 30. आणि या 3 धावा जमवत असताना तब्बल 3 फलंदाज नागाव संघाला गमावे लागलेत. पुकारलेल्या संघापैकी कोणत्या संघनायक उपस्थित असेल तर त्यांनी लगेच सांगायचं आहे. पळसपे संघाचा संघनायक उपस्थित आहे. ओके मित्र, चौथं षटक आपण पाहू शकाल. चौथा गोलंदाज जेवी, चौथा गोलंदाज येतोय जेवी. जेवी असणार आहे गोलंदाज चौथा आणि त्याला सामोरं जाईल फलंदाज आपण पाहतोय प्रतीक ठाकूर. यावेळेस खोलवर टप्पा खेळून काढण्याचा प्रयत्न करतोय. 1 धाव मिळाली आहे आणि आपण पाहतोय स्पर्धेच्या माध्यमातून कोपरुली संघ सुद्धा उपस्थित आहे. म्हणजे खऱ्या लगेच नाणेफेकी आपल्यात होईल. आपण विराजमान व्हायचं आहे बाजूला येऊन. कुणालजी, खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा आपण पहिला पुकार देतोय का नाणेफेकीसाठी आणि येतात काय संघ या स्पर्धेमध्ये जे उपस्थित झालेत त्यांचं सुद्धा चांगला सहकार्य या स्पर्धेसाठी लाभतोय कुणालजी? ही स्पर्धेची ओळख आहे प्रसाद. आपण विचार केला तर प्रत्येक सामना वेळेच्या निर्धारित इथे पार पाडणं आपलं लक्ष या 3 रात्रीमध्ये. नक्कीच यावेळेस चेंडू मिड विकेट मध्ये येतोय. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न झाला आणि पाहता पाहता अतिशय चपळाईने ती दुसरी धाव सुद्धा पळून काढली आहे आणि खऱ्या अर्थानं नागाव संघ सुद्धा संघर्ष करतोय. आपण पाहतोय प्रत्येक धावेसाठी खऱ्या अर्थानं प्रयत्न केला जातोय. एकेरी धावा मिळवण्याचा प्रयत्न नागाव संघाच्या माध्यमातून केला जातोय आणि या धावसंख्या आता पाहतोय 33 धावा धावफलकावरती लागल्या. जेवी गोलंदाज आतापर्यंत जेवीच्या गोलंदाजाचं विश्लेषण करायचं झालं तर आतापर्यंत फेकलेले 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये 3 धावा बहाल केल्यात. गोलंदाज जेवी यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु पंच खऱ्या अर्थाने या चेंडूची पडताळणी करतायत आणि या चेंडूला आव्हानतर चेंडू घोषित केलाय. या आव्हानतर चेंडूने संघ पोहोचलाय 34 या धावसंख्येवरती. माजी सरपंच चषक एक प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं येणाऱ्या 3 दिवसामध्ये एक मोठा क्रिकेटचा महासंग्राम खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळेल आणि नक्कीच धन्यवाद देऊ इच्छितो या आयोजकांना, कारण क्रीडा रसिकांसाठी खऱ्या अर्थानं मोठी मेजवानी. आपण जबरदस्त चेंडूवर चपरा कव्हर केला. चेंडू सीमारेषेचा वेध घेईल असं वाटेल की काय, परंतु क्षेत्ररक्षकाची सुद्धा कौतुक करावं लागेल ज्या क्षेत्ररक्षकाने खऱ्या अर्थाने या चेंडूला अडवण्यात यश मिळवलंय. जिथे मात्र 4 धावांचं कन्व्हर्टेशन अवघ्या 2 धावांमध्ये झालंय. या 2 धावांच्या सहाय्यानं माफ करा नागाव संघ पोहोचतोय 36 या धावसंख्येवरती. गजानन कुक्षेत आणि समिधा नागाव या 2 संघांच्या माध्यमातून आपण पहिली लढत पाहतोय. यावेळेस मात्र चेंडूला हिट केलाय. चेंडू मिड विकेट रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. चेंडू पकडलाय परंतु फील्ड होईपर्यंत मिळालेली दुसरी धाव सुद्धा आपण पाहतोय मैदानावरती. 2 धावा मिळत आहेत. जरी मोठा फटका येत नसला तरी मोठ्या फटक्याची उणीव न भासू नये यासाठी मात्र एकेरी दुहेरी धावांवरती सुद्धा भर इथे मात्र दिला जातोय. म्हणजे कुठेतरी चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय, कारण अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो बिझी बॅट्समन जास्त असतात, मोठ्या फटक्यांवरती खऱ्या अर्थानं कॉन्सन्ट्रेट जास्त असतात आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं चेंडू हुकत असतात, परंतु इथे मात्र प्रयत्न केला जातोय. यावेळेस हा चेंडू नशिबाचा चौकार. चेंडू बघतोय
खऱ्या अर्थानं हा चौकार एक आनंदाचं वातावरण निर्माण करतोय समिधा नागाव संघाच्या पाठीराख्यांमध्ये. का करू नये? खऱ्या अर्थानं ऐन मोक्याच्या क्षणी खऱ्या अर्थानं जो पंजा मिळालाय, 5 धावा मिळाल्यात आणि संघ पोहोचलाय 43 धावांवरती. यावेळेस मात्र सरळ बॅटनं प्रहार केलाय. चेंडू मात्र लॉंग ऑन रिझन मध्ये येतोय. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला गेलाय. अतिशय चपळाई पाहायला मिळते आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होतीये. या 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावेने संघ पोहोचलाय 45 वरती. म्हणजे आता मात्र संघ सुस्थितीमध्ये आलाय. खऱ्या अर्थानं ज्या धावसंख्येची गरज नागाव संघ वाट पाहत होता, धावसंख्येची अपेक्षा नागाव संघ करत होता आणि ती धावसंख्या खऱ्या अर्थानं 45 धावा धावपलकावती लागत आहेत. राऊंड विकेट यावेळेचा चेंडू पायचीचं अपील केलं जात आहे, परंतु अपील पंचाने फेटाळून लावले आणि त्या खऱ्या अर्थानं चेंडूवरती सुद्धा एक लेग बायच्या स्वरूपात मिळालेली एक धाव आणि या एका धावेनं धावपलक पोहोचतोय 46 वरती. 46 धावा मित्र धावपलकावती लागत आहेत आणि या 46 धावा मैदानामध्ये जलपाण्याची सुविधा उपलब्ध करायची आहे. ड्रिंक ट्रॉली मैदानामध्ये गेली पाहिजे. ड्रिंक बॉयला विनंती असेल की आपण खरं तर पूर्व तयारीमध्ये राहायचं आहे. पंचांचा इशारा येताच क्षणी लगेचच मैदानामध्ये धाव मारायची आहे. माजी सरपंच चषक 2017च्या या स्पर्धेच्या माध्यमातून पहिला सामना आपण पाहतोय. कुक्षेत विपक्ष नागाव या 2 संघांमध्ये. दुसरा सामना आपण पाहू शकाल पळसवी विपक्ष कोपरुली. तिसरा सामना असेल जुगाव विपक्ष व्हाळ आणि चौथा सामना असेल करावे विपक्ष न्हावा. म्हणजे खऱ्या अर्थानं क्रिकेट रसिकाला मोठी मेजवानी खऱ्या अर्थानं असेल, कारण टेनिस क्रिकेटच्या दुनियेमध्ये चमकणाऱ्या मोठ्या मोठ्या क्रिकेटरांचा खऱ्या अर्थानं खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेट रसिकांच्या भेटीला येणार यात तीळ मात्र शंका नाही. एक उच्च प्रतीचा क्रिकेट खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल. ज्या पद्धतीनं आयोजकांनी या स्पर्धेचं आयोजन करण्याचा जो निर्णय घेतला आणि तिथून खऱ्या अर्थानं एक यशस्वी स्पर्धा कशी असावी याचं उदाहरण पुन्हा एकदा मात्र या पंचकृषीला देण्याचा प्रयत्न मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. माजी सरपंच चषक श्री महेश नरेश कडू, माजी सरपंच ग्रामपंचायत सोनारी यांच्या माध्यमातून. 4 षटकांचा खेळ संपलाय. कुणालची धावसंख्या झाली आहे 46 धाबा. म्हणजे कुठेतरी आता मात्र मी म्हणेन नागाव संघ सावरला आणि या षटकामध्ये किती धावा येतील हे पाहणं गरजेचं. हाणामारीचं षटक असेल, परंतु गोलंदाज संदीप असेल, सँडी हा गोलंदाज असेल हे सुद्धा विसरून चालणार. अतिशय अप्रतिम असा गोलंदाज ओव्हर द विकेट. यावेळेस हा चेंडू मात्र सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. चेंडू मिड ऑन मध्ये येतोय. एक धाव मिळाली आहे. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न सफल झालाय. क्षेत्ररक्षण अतिशय अप्रतिम होतोय, परंतु मी म्हणेन कुक्षेत संघाची क्षेत्ररक्षण करत असताना ज्या पद्धतीनं फेकी व्हायला हवे, चेंडू पकडल्यानंतर फेकी व्हायला हवे, ती फेकी होत नाहीये. त्याच्यामुळे कदाचित फलंदाज धावबाद होण्यापासून वाचतायत आणि नागाव संघ चोरट्या धावा पळून काढण्यामध्ये करत असताना आपण पाहतोय. संघाची धावसंख्या झाली आहे 48 धावा. यावेळेस बॅकफुटून खेळण्याचा प्रयत्न करतोय. आणखी एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न असफल. डायरेक्ट हिट होते आणि फलंदाज धावबाद होतोय. धन्यवाद डीजे मास्टर. फलंदाज राजाबाद होते. अतिशय चपळाई वापरली गेली होती. एकेरी दुहेरी धावांवरती जास्त भर दिला गेला होता, परंतु त्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. यावेळेस हा चेंडू मात्र पॉइंट रिजन मध्ये आलाय. मात्र मिळतीये. नवीन फलंदाज मकरंद आलाय. मकरंद ठाकूर फलंदाज येतोय. संदीप गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. ज्या मकरंद खऱ्या अर्थानं गोलंदाजी ज्या मकरंदला खऱ्या अर्थानं फलंदाजी करत असताना संदीपने केलेले खऱ्या अर्थानं चेंडूमध्ये केलेला खऱ्या अर्थानं तिखट मारा पाहायला मिळाला, जिथे मात्र राजासारख्या फलंदाजाला धावचितच्या स्वरूपात बाद व्हावं लागलं. संघाची धावसंख्या आहे 49 धावा. 49 धावा धावपलकावती लागल्या आहेत. यावेळेस मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू येतोय. एक धाव मात्र मिळाली आहे.
पंच इशारा देतात लेगबायच्या स्वरूपात मिळालेली एक धाव आणि या एका धावेच्या साह्यानं नागाव संघाचा अर्धशतक धावा फलकावधी लागतोय. 50 धावा पूर्ण होत आहेत. 50 धावा पूर्ण होत आहेत. 5वं षटक मार्गस्थ हाणामारीचं षटक असेल. यावेळेस हा चेंडू सरळ बॅटनं खेळलाय. चेंडू मात्र लॉंग ऑफ रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव मिळाली आहे. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न होतोय पाहूया. आणि पाहता पाहता मिळालेली ही दुसरी धाव. 2 धावा मिळत आहेत. चौकार पाहायला मिळाले होते या स्पर्धेच्या या सामन्यामध्ये. पहिल्या इनिंग मध्ये चौकार पाहायला मिळाले परंतु षटकार एखादा अजूनही आलेला नाहीये आणि खरं तर त्याला कारण असणार आहे कुक्षित संघाची खऱ्या अर्थानं भेदक गोलंदाजी. मोठे फटके मारण्याचं स्वातंत्र्य इथे मात्र दिलं जात नाहीये फलंदाजांना नागाव संघाच्या. यावेळेस मात्र प्रहार झालाय. चेंडू मात्र लॉंग ऑन रिजन मधून सीमा पार. 1 बाउन्स सीमा पार. 4 56 धावा आणि 57 धावांचं आव्हान ठेवलंय. नागाव संघाला विनंती आहे लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्या फेरीतील दुसऱ्या सामन्यासाठी मी विनंती करेन नाणेफेकीसाठी तेज 11 पळसपे विपक्ष अंकुश 11 कोपरोली या दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित आहेत. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकी करून घ्यायची आहे. तर सूरज बाळाराम पाटील साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिक असेल. प्रत्येक षटकार 500 रुपयाचा असेल जय गजानन कुक्षे टीम साठी. तर फुंडे गावातील सन्माननीय अजित म्हात्रे साहेब यांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. आणि आज जय माता दी ग्रुपचे मनीष तांडेल साहेब यांचा वाढदिवस आहे. तो देखील थाटामाटात इथे साजरा केला जाईल. फुंडे गावातील अजित म्हात्रे साहेब आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर या. नक्कीच. आणि या स्पर्धेसाठी उपस्थित असणारे सर्व प्रमुख अतिथी पुन्हा एकदा मात्र या स्पर्धेतून निरोप घेताना आपण पाहतोय आपला अमूल्य वेळ खर्च करून खऱ्या अर्थानं या स्पर्धेची शोभा वाढवली. आणि आमचे सन्माननीय मान्य श्री महेश नरेश कडू यांच्यावरती प्रेम असणारं प्रेम आपण खऱ्या अर्थानं व्यक्त केल्याबद्दल आपल्या हृदयाच्या अंतःकरणापासून मनापासून आभार व्यक्त केले जात आहेत. आणि खरं तर पाहतोय आपण खऱ्या अर्थानं फुंड्याचे एक प्रतिष्ठित मी म्हणेन खऱ्या अर्थानं ज्यांचं सुद्धा भलं मोठं योगदान या उरणच्या क्रिकेटसाठी लाभले असे अजित दादा म्हात्रे यांचं आगमन झालंय. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत केलं जात आहे. आणि आपण पाहतोय नक्कीच कुणालजी टॉस इथे केलं जाईल. सन्माननीय सूरज बाळाराम पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. कुक्षेत गावचे नगरसेवक विद्यमान नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून. आणि आज या स्पर्धेसाठी ते स्वतः आवर्जून उपस्थित झालेत. त्यांच्या संघाची पाठराखण करण्यासाठी देखील प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक त्यांनी लगवलंय. आणि तुम्ही पाहू शकाल टॉस त्यांच्या शुभ हस्ते केला जातोय. माजी सरपंच चषक 2017 मधली दुसरी मॅच कोपरोली टीम आणि त्याचबरोबर पळसपे संघ. दोन्ही नियम तुम्ही वाचून घेतलेत. दोन्ही कॅप्टन नियम लक्षात घ्या पूर्णपणे. या स्पर्धेचे 25 मिनिटाचा वेळ दिला जाईल. आमचे जे 2 तुमचे 12वे खेळाडू असतील त्यांच्यासमोर आमची स्टॉप वॉच चालू होईल आणि त्यानंतर तुम्हाला मैदानात उतरताना ती टायमर चालू झाल्यानंतर 25 मिनिटं एका इनिंगसाठी. आणि 12वा खेळाडू जो तुम्ही पाठवाल तो देखील ट्रॅक टी शर्ट आणि शूज मध्ये आमच्या मंचावर जो मैदानात जाईल. एखादा खेळाडू इंजर्ड झाल्यानंतर एखादा खेळाडू मैदानात जाण्याची आवश्यकता असेल त्यावेळेस हाच खेळाडू आमच्या मंचावरून जाईल. तर आता मात्र इथे बर्थडे सेलिब्रेशन मनीष तांडेल यांचा आज वाढदिवस आहे. जय माता दी ग्रुपच्या माध्यमातून मनीष तांडेल यांचा वाढदिवस या मंचावर इथे साजरा केला जाईल या इनिंगच्या पूर्वी. नक्कीच. आणि आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल खरं तर या स्पर्धेसाठी पी सहकार्य मनोज कडू, नरेंद्र पाटील, रवी कडू, महेश म्हात्रे, नितीन तांडेल, नरेश कडू आणि यत्नेश ठाकूर यांच्या माध्यमातून करण्यात आले. खरं तर या स्पर्धेसाठी गुणलेखक आपण पाहतोय तुषार ठाकूर यांचं सुद्धा आपण कौतुक करूया. आणि या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतील अतिशय जबरदस्त समालोचक खऱ्या अर्थानं असतील. अमितजी म्हात्रे, पेण जोहा, त्यानंतर चंदू चंद्रकांतजी शेट्टे, घाटकोपर भटवाडी, त्यानंतर नवी मुंबई तुर्भे विभागातून खऱ्या अर्थानं ज्यांचा बुलंद आवाज आपण ऐकतो नेहमी असे कुणालजी दाते आणि त्यानंतर पंडितजी सुद्धा आपण पाहू शकाल. आणि त्यानंतर मी प्रसाद भोईर. स्वागत केलं जात आहे. अजित दादा म्हात्रे यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. खऱ्या अर्थानं अजितदादा म्हात्रे फ्रॉम पुंडे यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जातं. मी विनंती करतोय महेश कडू यांना विनंती केली जाते
या स्पर्धेच्या माध्यमातून मायची उद्गार जोरदार टाळणे आपण करूया अजित दादा मात्रे यांचा. आणि खऱ्या अर्थानं या गोड आठवणी कॅमेरामॅन आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करत असताना आपण पाहतोय. मित्रो 5 षटकं संपलीत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 56 झाली. 57 धावांचं आव्हान ठेवलं आणि त्या आव्हानाला पेलण्यासाठी सुरुवातीचे 2 फलंदाज मैदानामध्ये संघाचे उतरलेत. ते कशा प्रकारे फलंदाजी करणार आणि ते कशा प्रकारे खेळ मैदानामध्ये रंगणार याचं धावतं विवरण आपल्या अनोख्या अंदाजामध्ये जे या पूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण करत असतात, समालोचन क्षेत्रामधून पूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण करत असतात, असा आवाज आपल्यासमोर पुन्हा एकदा येतोय. नवी मुंबईचा बुलंद आवाज कुणाल दाते. हॅलो, धन्यवाद प्रसाद भोईर सर. या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल माझी सरपंच चषक 2017 मधली पहिली लढत आणि पहिल्या सामन्यामध्ये जय गजानन कुक्षे संघासमोर लक्ष ठेवण्यात आलंय 57 धावांचं. 57 धावांचं लक्ष्य. सामना बरोबरी सुटला तर नाणेफेकी लक्षात घेतली जाईल. जो संघ नाणेफेक जिंकला असेल त्या संघाला विजेता घोषित केलं जाईल. तर पहिला षटक घेऊन येतोय मंदार लवेकर, ब्लॉक होलचा बादशाह म्हणून उरण विभागामध्ये ज्या खेळाडूची ओळख आहे. पहिला चेंडू घेऊन पहिल्या चेंडूवर मात्र प्रहार केला जातोय या स्पर्धेतला मला वाटतं पहिला षटक. थांबायचंय मंदार लवेकर. दुसरा चेंडू चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन प्रत्येक फॉर्म ऑफ क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं असते. गती परिवर्तन दाखवले मंदार लवेकरने, परंतु अनुप पाटीलने देखील पहिल्या बॉलवर लांबलचक षटकार लगवलाय. आमच्या मंचाच्या समोर डीजेच्या समोर जे प्रेक्षक आहेत थोडंसं बाजूवा. यावेळेला रिव्हर्स स्वीप केलाय. चेंडू जातोय सरळ डीप बॅकवर्ड पॉइंटच्या वरून सीमा रेषा पार फरार आणि हा माजी सरपंच चषक चौकार. पाटील साहेब यांच्या वतीने एक षटकार लगवलाय. फलंदाज अनुप पाटीलने इरादे स्पष्ट केलेत. पहिल्याच बॉल पासून संघाची धावसंख्या 10 आणि टार्गेट आहे 57 धावा. मंदार पुढचा चेंडू बॅकफुटला गेलाय. दिशा दिली. चेंडू स्क्वेअर कट करतोय. चेंडू सीमारेषा पार फरार आणि हा दुसरा चौकार. च्या विरुद्ध चढवलेला अनुपचा हा आक्रमी हल्ला. यावेळेला पुन्हा एकदा गती कमी केली. लेग स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू गेला. पंचांचा इशारा येतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 25. हा वाईट बॉल आहे. खराब चेंडू. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली यावेळेला 15 या आकड्यावर. 15 धावा फलकावर लागतात. तुम्ही पाहू शकाल अनुपने चढवलेला हल्ला. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला अनुपने आणि ते मात्र फलंदाजाचा त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. जशास तसं उत्तर देताना मंदार स्पर्धा असणार आहेत. विनंती असेल नेक्स्ट बॅट्समन तुमचा कोणता असेल ही गेम प्लॅनिंग संघनायकाने अगोदरच केली पाहिजे. पहिली वॉर्निंग असेल ही लक्षात घ्या. ओटू कुणाल जाते. तर पहिली वॉर्निंग इथे देण्यात येते खेळाडूंना. आपण पाहू शकाल जी काही तुमची रणनीती आहे तुम्हाला पहिलेच आखायची आहे. 25 मिनिटं ज्या अर्थी गोलंदाजी करणाऱ्या टीमला इथे दिली जातात तेवढीच वेळेची मर्यादा इथे फलंदाजी करणाऱ्या संघाला आहे. संघाची धावसंख्या पहिलं षटक इथे मात्र प्रगतीपथावर असताना धावा झाल्यात 15. मंदार गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसेल. आजचा दिवस क्रिकेटच्या बाबतीत निश्चितच खूप मोठा दिवस मानला जातोय. या स्पर्धेला इथे सुरुवात झाली आणि खरोखर तुम्ही पाहू शकाल अतिशय चांगलं सामन्याचं आयोजन, चांगल्या स्पर्धेचं आयोजन महेश नरेश कडू यांच्या माध्यमातून इथे करण्यात आलंय.
माजी सरपंच चषक 2017 मंदार. यावेळेला फसवा चेंडू घात करतोय फलंदाजाचा. आणखीन एक गडी बाद इथे मात्र होताना दिसतोय. जेवी हा गडी बाद. संगीत इथे डीजे मास्टरच्या माध्यमातून तुम्हाला ऐकायला मिळतंय. ज्या मंदारच्या विरुद्ध अनूपने आक्रमी हल्ला केला होता त्याच मंदारने पुन्हा एकदा या सामन्यामध्ये पकड निर्माण केली. आपल्या टीमसाठी लगातार 2 चेंडूवर 2 हादरे दिले. आजच्याच दिवशी आपण पाहिलं असेल 1962 मध्ये नवाब पतौडी कॅप्टन इंडियाच्या माध्यमातून वेस्ट इंडिजच्या विरुद्ध खेळत असताना 21 वर्ष 77 दिवसाचे असताना आजच्या दिवशी पहिल्यांदा कर्णधारपद ज्यांनी स्वीकारलं होतं. आज आपण पाहिलं असेल आजच्याच दिवशी 1994 मध्ये कपिल देव यांनी टेस्ट क्रिकेटला अलविदा केला होता. शेवटची टेस्ट मॅच आणि शेवटचा दिवस त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीतला राहिला होता. आजच्याच दिवशी 2003 मध्ये ऑस्ट्रेलियाने मात्र भारतीय संघाचा पराभव केला होता 125 धावांनी वर्ल्ड कप फायनल 2003च्या दरम्यान आपण विचार केला तर. आणि आजच्याच दिवशी 2003 मध्ये सचिन रमेश तेंडुलकर यांना मात्र मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार घोषित झाला होता. 2003च्या वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक धावसंख्या त्यांच्या माध्यमातून पार पाडण्यात आली होती. संघाची धावसंख्या आतापर्यंत फलकावर लागली 15. पहिलं षटक टाकलं होतं गोलंदाज मंदार लवेकर याने, परंतु पहिल्या षटकामध्ये भरपूर काही घडलं. क्रिकेटला जे काही पाहिजे होतं कुक्षेत संघासाठी ते घडलं, परंतु क्रिकेटच्या साजेशा खेळासाठी जे काही हवं होतं अनुपची विकेट त्यानंतर जेवीची विकेट ते देखील इथे घडलं. कारण फलंदाज बाद झाला अनुप आणि त्यानंतर जेवी. संघाची धावसंख्या फलकावर लागली 15. जशास तसं प्रत्युत्तर. हाय व्होल्टेज मॅच असेल नो डाऊट, कारण दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज कुणाल पाटील सज्ज होताना. पहिला चेंडू कुणाल पाटीलचा. कव्हरला इथे दिशा दिली विनोद पाटीलच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक तैनात आहे कव्हरला. एकच धाव इथे विनोदला मिळते. संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचते. 16 धावा इथे फलकावर लागल्यात. माजी सरपंच चषक 2017चं हे भव्य दिव्य आयोजन तुम्ही अनुभवताय. स्पर्धेची आजची पहिली रजनी आणि या स्पर्धेचं आयोजन केलंय महेश कडू मित्रमंडळ सोनारी, कावेरी मित्रमंडळ वाशी, प्रमोद स्पोर्ट, ज्ञानेश्वर माऊली, पार्किंग बॉयज, गारवली बीट्स यांच्या वतीने. लेफ्ट मोर द विकेट. इथे विनोद याचा अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते यष्ट्यांच्या मागे, परंतु इथे मात्र तुम्ही पाहू शकाल कुठेतरी बॅटची कडा घेतली की काय. त्याप्रमाणे ज्या अर्थी डोक्यावर हात ठेवले यष्टीरक्षकाने कुठेतरी चूक केली असं जाणवतं. इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या 16. सुरेख षटक इथे कुणाल याचं. लेफ्ट मोर द विकेट. यावेळेला तुम्ही पाहू शकाल आणखीन एक चांगला चेंडूची समाप्ती होताना दिसते. अचूक टप्पा आणि दिशेवर नियंत्रण या खूप महत्वाच्या गोष्टी असतात. आणि तुम्ही पाहू शकाल नैसर्गिकता, कारण डावखुर हाताच्या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण विचार केला की नैसर्गिक स्विंग असतो. टप्पा पडल्यानंतर बाहेर जातात उजव्या हाताच्या फलंदाजाला चेंडू आणि तसंच घडताना. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. फलंदाज आणखीन एक जाळ्यात अडकतोय. चेंडू जातोय गली रिजन मध्ये. विनोद पाटील बाद. आणखीन एका विकेटचं इथे पतन होताना दिसतंय. दुसरा षटकाचा खेळ तुम्ही पाहू शकाल संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात आतापर्यंत 16. प्रत्येक मॅचच्या 2 ओव्हर नंतर ड्रिंक्स ट्रॉली. ड्रिंक ब्रेक हा फक्त 2 मिनिटं असेल, लक्षात घ्यायचं आहे. आणि यानंतर 3 षटकानंतरच ड्रिंक ब्रेक असेल. याची अंपायरने देखील नोंद घ्यायची आहे. यानंतरच्या सामन्यामध्ये फक्त 3 ओव्हर नंतरच पाण्याचा ट्रॉली मैदानामध्ये जाईल. ड्रिंक्स ब्रेक. सुरेश मोतीराम कडू साहेब यांचं आगमन होतं आमच्या मंचावर. आपलं हार्दिक स्वागत आम्ही करतोय. सुरेशजी साहेब या स्पर्धेच्या माध्यमातून माजी सरपंच चषक 2017 मध्ये आपलं हार्दिक स्वागत.
आपण पाहू शकाल पहिल्याच ओव्हरमध्ये धावाला त्या 15, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 1 रन इथे आली आहे. ज्या अनुप पाटीलने सुरुवात चांगली केली होती, षटकाराने स्वागत केलं होतं, या स्पर्धेतला पहिला षटकार लागला होता अनुपने, परंतु त्यानंतर तोच अनुप अपयशी ठरला त्यानंतरच्या काही चेंडूवर. कारण धावा झाल्या त्या 15 पहिल्या ओव्हरमध्ये अनुपचा एक फटका चुकला आणि त्यानंतर मात्र लगातार विकेटचं पतन इथे होताना दिसते. केतन एक समजदार खेळाडू आहे, त्याच्याबरोबर एक्सपिरियन्स असलेला खेळाडू दीपक पाटील मैदानात जाताना दिसत आहेत. पण पाहू शकाल मोठी स्पर्धा आपल्या समोर रंगताना दिसते. कुक्षित संघ झुंजताना दिसतोय या 57 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना. यावेळेला चांगली लाईन आणि लेंथ पाहायला मिळते. पुन्हा एकदा मंदार लवेकर, ज्या खेळाडूने पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा दिल्या होत्या, तोच गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू केतनच्या विरुद्ध. तिसरं षटक चालू असताना राईट ओव्हर द विकेट टू केतन. यावेळेला आडव्या बॅटने चेंडू लगवला जातोय, चेंडू जातोय वाडिश लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधोमध. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घ्यायची आहे. दीपक पाटील डेंजर एंडला आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जातात. पंचांचा इशारा येतोय, 2 धावाने खातं उघडते केतन याचं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावर. 18 धावा इथे फलकावर लागतात. पाहू शकाल सध्या हा आकडा खूप चर्चेत आहे, कारण विराट कोहलीचा जर्सी क्रमांक देखील 18 आणि दुखापत देखील झाली थोडीशी विराट कोहलीला मागच्या सामन्यामध्ये, परंतु क्रिकेटच्या प्रती त्याने देखील डेडिकेशन खूप मोठं दाखवलंय. 18 डिसेंबर 2006 विराट कोहलीचे वडील वारल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ठीक 8:30 वाजता विराट कोहली मैदानात होता आणि 90 धावांची खेळी केली होती. तर सन्मान इथे केला जातोय सुरेश कडू साहेब यांचा. यावेळेला मोठा फटका, बेमिसाल टायमिंग, स्वागत केलं जाते सुरेश कडू यांचं देखील या षटकाराने तर इथे मात्र षटकार लगवला जातोय. पुन्हा एकदा केतन सज्ज होताना दिसतोय. डावी यष्टी सोडून जाणारा हा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचली. आता मात्र धावा कुठेतरी येताना दिसतात या मॅच मध्ये. 26 धावा इथे फलकावर लागताना दिसतात. टार्गेट आहे 57 धावांचं. वेळेवर देखील लक्ष असेल या स्पर्धेमध्ये, म्हणजेच तुमच्यासाठी 25 मिनिटाचा वेळ आहे, त्याचा देखील तुम्हाला अवलंब करायचा आहे या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होताना गोलंदाज. राईट ओव्हर द विकेट मंदार लवेकर पुढचा चेंडू घेऊन. यावेळेला फ्रंट फुटवर आले होते दीपक. रनआउटची संधी, डेंजर एंडला थ्रो होतोय. 1 धाव कंप्लीट होते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. ताळमेळ नव्हतं दोन्ही फलंदाजामध्ये. 2 वेळा असा निश्चितच किस्सा घडलाय की दोन्ही खेळाडू कुठेतरी एकाच दिशेने धावत होते, परंतु यावेळेला 1 धाव मिळते. संघाच्या खात्यात संघाची धावसंख्या 27. 57 धावांचं लक्ष आहे, त्यामुळे अजूनही धावा करायच्या 30. सत्तावन्न धावांचं लक्ष आहे. 27 धावा इथे फलकावर लागतात. पुन्हा एकदा येतोय मंदार पुढचा चेंडू घेऊन. या वेळेला चांगली लाईन, चांगली लेंथ, यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक सज्ज आहे, तटस्थ आहे. खूप चांगली यष्टीरक्षकाची भूमिका इथे पाहायला मिळते. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता. 30 धावा करायच्या आहेत. तुम्ही पाहू शकाल अजूनही या मॅच मध्ये. गोलंदाज मंदार पुढचा चेंडू घेऊन. यावेळेला फ्लिक करतोय, चांगला फटका. फ्रंट फुटवर आल्यानंतर ड्राईव्ह केला गेला चेंडू लॉंगॉनला, तोपर्यंत 1 धाव मिळेल फलंदाज केतनला. 1 धावेवर संघाच्या खात्यात भर पडते. संघाची धावसंख्या 28. 3 षटकांचा खेळ संपला. येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडूमध्ये धावा करायच्यात अजूनही 29. 12 बॉल 29 धावा हे समीकरण ही मॅच जिंकण्यासाठी जय गजानन कुक्षेत संघासमोर. या आपण ऐकूया तोपर्यंत सुमधुर संगीत. डीजेच्या माध्यमातून धन्यवाद डीजे. 12 चेंडू 29 धावांची आवश्यकता. आजचा दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून निश्चितच 23 मार्च आज तुम्ही पाहू शकाल शहीद दिवस देखील आहे. आपण पाहिलं असेल भारतासाठी अतिशय काळा दिवस मानला जातो.
कारण अनेक क्रांतीवीरांना आजच्याच दिवशी फाशीची शिक्षा देखील सुनावण्यात आली होती. पुन्हा एकदा गोलंदाजी मागून सज्ज होताना गोलंदाज ओरपीच होता, चांगली दिशा दिली, चेंडू चालला मिड विकेटला, एक धाव कंप्लीट करतोय केतन, परंतु इथे सिंगल डबलने यावेळेला टार्गेट पर्यंत पोहोचू शकत नाही कुक्षेत संघ. कारण जर पाहिलं आपण विचार केला बॉल मागे रनचा तर भरपूर मोठा डिफरन्स, भरपूर मोठा अंतर आहे आणि हे अंतर तुम्हाला पार करायचं तर कुठेतरी हवाई सफर दाखवावं लागेल, टेक ऑफ करावे लागतील चेंडू. आणि कारण दिल्ली काफी दूर असं म्हटलं जातं, दिल्लीपर्यंत जायचं असेल तर मोठे फटके मारावेच लागतील. ओरपीच होता, चांगला फटका, गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषा पार, 4 रन मिळतील दीपक पाटील यांना. धन्यवाद डीजे. 4 धावा संघाच्या खात्यात, संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकते, धावा होत आहेत 33 धावा इथे फलकावर लागताना दिसत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना ओव्हर द विकेट दीपक पाटील यांच्यासाठी बॅकफुटला जाऊन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मिड विकेटच्या दरम्यान 1 धाव मात्र मिळेल. 34 धावा इथे फलकावर लागताना दिसत आहेत आणि तुम्ही पाहू शकाल 34 धावा इथे फलकावर लागल्या. दीपक पाटील यांची वैयक्तिक 6 धाव संख्या, 34 धावा, 57 धावांचं लक्ष इथे ठेवण्यात आले. माजी सरपंच चषक 2017 च हे वर्ष पण पाहू शकाल आणि ही स्पर्धा आपल्या समोर खूप मोठी स्पर्धा. इंडिया क्रिकवर ही स्पर्धा लाईव्ह दाखवण्यात येते. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय, आणखीन एका धावेची घोषणा इथे होताना दिसते. 1 धाव कंप्लीट होते, पंचांचा इशारा आहे तो लेग बाईटचा. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 26 इथे वापरला जातोय पंचांच्या माध्यमातून. तोपर्यंत 1 धाव मिळते, संघाच्या खात्यात 1 धाव जाते आणि धावा मात्र फलकावर लागतात 35. अजूनही मला वाटतं 22 धावांची आवश्यकता असेल ही मॅच जिंकण्यासाठी. बॉल आतापर्यंत टाकून झालेत 8 चेंडूमध्ये 22 धावा. यावेळेला दीपक पाटील यांचा पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक यावेळेला सज्ज आहे, चुकी होताना दिसत नाहीये. 1च धाव मिळते, एका धावावर संघाच्या खात्यात भर पडते आणि धावसंख्या फलकावर लागतात 36. म्हणजे अजूनही 21 धावा करायच्या. 7 चेंडूमध्ये 21 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या होत्या, सुरेख सुरुवात झाली होती, परंतु त्यानंतर कुणालचं षटक खूप महत्वपूर्ण ठरलं. त्या ओव्हरमध्ये फक्त 1च रन दिली कुणालने आणि 2 विकेट घेतल्या. त्यानंतर मंदारने पुन्हा 12 धावा दिल्या. पुन्हा एकदा कमबॅक. यावेळेला त्रिफळा उद्ध्वस्त होताना दिसतोय, फलंदाज बाद होतोय. आपण पाहू शकाल 23 मार्च आजच्याच दिवशी दुसरा करण्यात आली होती. अशा अनेक रेकॉर्ड आहेत सचिनच्या नावावर. पण पाहू शकाल तत्पूर्वी धावांचा विचार केला तर फलकावर लागतात 36. येणारे बॉल असतील 6 आणि 6 चेंडूमध्ये धावा करायच्यात अजूनही 21. 6 बॉल 21 असं समीकरण येऊन पोहोचलंय. पहिल्याच मॅच मध्ये रोमांचकता पाहायला मिळते. रोमांचकता क्रिकेटचा थरार शिगेला पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण पहिल्याच मॅच मध्ये तुम्ही पाहिलं असेल अनुपने खूप चांगली सुरुवात केली, परंतु त्यानंतर पडणाऱ्या विकेट जी पतझड झाली, ज्याप्रमाणे वसंत ऋतू आल्यानंतर ज्याप्रमाणे झाडांचे पान अक्षरशः गळायला चालू होतात, सुरुवात होते, काहीसे तसेच खेळाडू इथे मात्र एका पाठोपाठ एक बाद होताना आपण पाहिले. त्याचमुळे की काय थोडासा बॅकफुटवर आहे जय गजानन कुक्षेत, परंतु दीपक पाटील अजूनही सज्ज होताना ओव्हर द विकेट. फुलटोस होता, चांगला फटका, चेंडू गॅप मध्ये जातोय, 1 बाउन्स सीमारेषे लगत, पंचांचा इशारा आणि हात चौकार. आपण पाहू शकाल दीपक पाटील यांच्यासाठी 1000 रुपये असतील षटकाराला. सूरज पाटील त्यांच्या माध्यमातून जे नगरसेवक आहेत कुक्षेत गावचे, तुम्ही पाहू शकाल हा सामना जिंकून देण्यासाठी प्रयत्न करताना, परंतु राजा तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज आहे समिधा नागाव या संघाचा. येणारे चेंडू 5 आहेत, 5 चेंडूमध्ये 17 धावा अजूनही करायच्या आहेत. 5 बॉल 17 धावा हे समीकरण. पुन्हा एकदा फुलटोस होता, दीपक पाटीलच्या बॅट मधून चेंडू सीमारेषे लगत जातोय, पंचांचा इशारा. येट्स इट्स आउट ऑफ द पार्क.
हॅलो, एक महत्वपूर्ण सूचना असेल, लाईटच्या टॉवरवर जे प्रेक्षक बसले त्यांना विनंती आहे, कृपया आपण लाईटच्या टॉवर पासून बाजूला राहायचं आहे. जर आयोजकांना असं काय आढळलं तर उगाच आपला अपमान होईल. प्लीज आपणास विनंती असेल, आपण लाईटच्या टॉवर पासून बाजूला राहायचं आहे. कुणी टॉवर 4 बॉल 11 धावांची मॅच, 4 चेंडू आणि 11 धावा हे समीकरण. ज्या दीपक पाटील ने शांत सुरुवात केली होती, समजदारीने सुरुवात केली होती, एका वेळेला असं वाटलं होतं की कुठेतरी रनआउटच्या दिशेने देखील दीपक पाटीलची विकेट जाते की काय, परंतु त्याच दीपक पाटीलने या ओव्हरमध्ये रौद्र रूप धारण केलंय. येणारे चेंडू 4 बॉल आणि 11 धावा. ओव्हर पिच होता, कव्हरला दिशा दिली, क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि ते मात्र झेल सोडलाय दीपक पाटीलचा. 2 धावा दीपक पाटीलला मिळतील. 2 धावाने संघाच्या खात्यात भर पडते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली यावेळेला 48 वर. येणारे चेंडू असतील 3 आणि 3 चेंडू मध्ये अजूनही धावा करायचे आहेत 9. 3 चेंडू आणि 9 धावा हे समीकरण. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. दीपक पाटील यांचा पुन्हा एकदा मोठा फटका, कव्हरला, क्षेत्ररक्षक खाली आणि फलंदाज मात्र बाद होताना दिसतोय. बॅटिंग दीपक पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल, पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावानंतर 2 चेंडू अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 9 धावा. टॉस जिंकलाय कुक्षेत संघाने, म्हणजेच 8 धावा जरी केल्या कुक्षेत संघाने तरी देखील हा संघ इथे सामना जिंकू शकतो. 2 चेंडू आहेत, अजूनही 9 धावा तुम्हाला करायच्या आहेत. टॉस कुक्षेत संघाने जिंकलाय, म्हणजेच कुक्षेत संघाने 8 धावा जरी केल्या या मॅच मध्ये तरी कुक्षेत संघ इथे सामना जिंकू शकतो. पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकाल, टीम मीटिंग इथे बोलवली जाते. सध्या स्ट्राईक एंडला मनोज खेळताना दिसतोय आणि त्याच्याच बरोबर योगेश. यानंतरचा सामना अंकुश 11 कोपरोली. तुमचा जो काही निर्णय असेल तुम्हाला लगेचच आमच्या स्टेजच्या बाजूला यायचंय संपूर्ण टीम घेऊन. अंकुश 11 कोपरोली आणि तेज 11 पळसपे दोन्ही संघ आमच्या स्टेजच्या समोर या. आपल्याला बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि जो कोपरोलीने निर्णय घेतलाय तुम्हाला लगेचच मैदानात जायचं आहे. दोन्ही संघ फायनल कॉल. दोन्ही टीम आपले खेळाडू घेऊन आमच्या स्टेजच्या समोर या. फक्त खेळाडूंना बसण्यासाठी कक्ष आहे, खेळाडूंव्यतिरिक्त कोणी इथे येणार नाही. 2 चेंडू आणि 8 धावा असं समीकरण आहे. हा सामना जिंकण्यासाठी, निर्णायक विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. राईट मोर द विकेट. यावेळेला चांगला फटका, 1 धाव कंप्लीट केली जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, ते मात्र नाहीये. मी मगाचपासून सांगतोय 2 चेंडू 8 धावा केल्या तरी ते संघ जिंकू शकतो, परंतु यावेळेला 1 चेंडू आणि 7 धावा, 1 चेंडू 8 धावा. इथे जर षटकार लगवला तरी सामना जिंकला जाऊ शकत नाही आता कुक्षेट टीमच्या माध्यमातून. पण नियतीच्या मनामध्ये काय दडलंय सांगणं खूप कठीण असेल कोणाला. निश्चितच शेवटचा बॉल पडेपर्यंत भाकीत करणं मूर्खपणाचं ठरू शकतं. एका चेंडूमध्ये 17 धावा देखील आम्ही होताना पाहिल्यात. भाईंदरच्या मैदानावर सतीश पठारेने त्या धावा केल्या होत्या. वारंवार आम्ही क्रिकेटचा इतिहास सांगतो, परंतु येणारा चेंडू आहे 1 आणि 1 चेंडूमध्ये अजूनही 8 धावा निर्णायक विजयासाठी, 7 धावा सांघिक विजयासाठी देखील चालतील इथे कुक्षेट टीमला. ओव्हर द विकेट. यावेळेला चेंडू पाहू शकाल, बीट केलं जाते फलंदाजाला. सामना इथे जिंकतोय समिदा 11 नागाव संघ. चला कोपरोली संघ जो काही निर्णय घेतलाय मैदानामध्ये चला. कृपा गणरायाची